पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। पोलीस भरती निघाली आहे 15,000 प्लस जागांसाठी आणि जिल्ह्यानुसार जागा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर मुंबई पोलीसमध्ये तर आपण जागा रिक्त पाहिले तर टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2,459 जागा आहे। त्यानंतर तक्ता सुद्धा बघू शकता। असे सर्व जिल्ह्यांचे मी तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी दाखवणार आहे। एस.टी. ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो ओपन एसबीसी एससीबीसी सर्व कॅटेगरीच्या। तर अनुसूचित जातीच्या 320 जागा आहे मुंबई पोलीस शिपाईमध्ये। त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या 172 जागा आहे। विजा च्या 74 जागा आहे। भज ब च्या 61 जागा आहे। भज क च्या 86 जागा आहे। भज ड च्या 49 जागा आहे। विमा प्र च्या 49 जागा आहे। इमा व च्या 476 जागा आहे। एससीबीसीच्या सुद्धा 246 जागा आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 246 जागा आहे आणि अराखीव ओपन कॅटेगरीच्या 689 जागा आहे। तर टोटल 2,459 जागा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई बँड्स म्हणलं तर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीची 1 जागा आहे, अनुसूचित जमातीची 1 आहे। त्यानंतर इमावच्या 2 जागा आहे। एससीबीसीच्या यामध्ये 1 जागा, त्याचबरोबर ईडब्ल्यूएसच्या यामध्ये जे 1 जागा आहे आणि अराखीव जे या ठिकाणी 2 जागा आहे। तर अशा 8 जागा मुंबई शिपाई बँड्समनला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई। तर या ठिकाणी पहा अनुसूचित जातीच्या 8 जागा आहे। त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या 4 आहे। विजा च्या 4 आहे। भज ब च्या 4 आहे। भज क च्या 6 आहे। भज ड च्या 2 आहे। विमा प्र च्या 3 आहे। इमा व च्या 21 आहे। एससीबीसीच्या 16 आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 16 आहे। अराखीवच्या 92 आहे। तर टोटल 176 जागा या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता। या ठिकाणी सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल, अनाथ सर्वांसाठी कॅटेगरी वाईज जागा यामध्ये दिलेला आहे। त्यानंतर बघू शकता पुणे लोहमार्ग पोलीसला 54 जागा आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 7 आहे। अनुसूचित जमातीच्या 4 आहे। विजा च्या 2 आहे। भज ब ची 1 आहे। भज क च्या 2 आहे। भज ड ची 1 आहे। विमा प्र ची 1 आहे। इमा व च्या 10 आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5 आहे। एससीबीसीच्या 5 आहे। खुला प्रवर्गाच्या 16 आहे। अशा टोटल 54 जागा आहे। त्यानंतर अमरावती ग्रामीणमध्ये जर पाहिलं 214 जागा अमरावती ग्रामीणला आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 3 आहे। अनुसूचित जमातीच्या 20 आहे। विजा अ च्या 13 आहे। भज ब च्या 2 आहे। भज क च्या 7 आहे। भज ड च्या 10 आहे। विमा प्र च्या 3 आहे। इमा व च्या 28 आहे। एससीबीसीच्या 25 आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 8 आहे। खुला प्रवर्गाच्या 95 आहे। 214 जागा अमरावतीमध्ये आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे पोलीस शिपाई भरती धुळेमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळेमध्ये अनुसूचित जातीच्या 13 आहे। अनुसूचित जमातीच्या 35 आहे। विधा च्या 5 आहे। भज ब च्या 5 आहे। भज क ची 1 आहे। भज ड च्या 5 आहे। विमा प्र च्या त्यानंतर एससीबीसीच्या 11 आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 11, अराखीव 47 आहे। अशा टोटल 131 जागा आहे यामध्ये आहे। त्यानंतरचा जिल्हा बघू शकता मुंबई लोहमार्गामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीच्या 98 जागा, अनुसूचित जमातीच्या 70 जागा आहे। विजा अ च्या 21 आहे। भज ब च्या 20 आहे। भज क च्या 27 आहे। भज ड च्या 13 आहे। विमा प्र च्या 16 आहे। इमा व च्या 127 आहे। एससीबीसीच्या 74 जागा, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 आणि अराखीव 202 जागा आहे। तर अशा 743 जागा यामध्ये आहे। त्यानंतर कारागृह शिपाई दक्षिण मुंबईला तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 8 आहे, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही। त्यानंतर आहे मुंबई पोलीस कारागृहामध्ये बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस शिपाईच्या जागा तुम्ही बघू शकता 2,459 आहे। आता सांगितलं मी तुम्हाला अगोदर। त्यानंतर बॅट्समनच्या बघू शकता मुंबई शिपाईला बॅट्समनच्या। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तुम्ही बघू शकता अहिल्यानगर आहे। अहिल्यानगरमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर विमा प्रच्या यामध्ये 2 जागा आहे। भज क च्या 4 जागा आहे। त्याचबरोबर इमा व च्या 44 आहे। एससीबीसीच्या 16 आहे। त्यानंतर अराखीवच्या 7 आहे। अशा 73 जागा या अहिल्यानगरमध्ये आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही जळगाव जिल्हा आहे पोलीस, जळगाव जिल्हा पोलीसमध्ये 171 जागा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या तुम्ही बघू शकता 42 जागा आहे। अनुसूचित जमातीच्या 12 आहे। विजा अ च्या 11 आहे। भज ब च्या 5 आहे। भज क च्या 5 आहे। भज ड च्या 7 आहे। इमा व च्या 25 आहे। त्याचबरोबर एससीबीसीच्या 17 आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 18 आहे। अराखीवच्या 29 आहे। तर अशा 171 जागा यामध्ये आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस बघू शकता। रत्नागिरी जिल्हा पोलीसला 15 जागा अनुसूचित जातीच्या आहे। अनुसूचित जमातीच्या 10 आहे। विजा अ च्या तुम्ही बघू शकता। त्यानंतर भज ड च्या यामध्ये 1 आहे। भज क च्या 4 आहे। विमा प्र च्या 2 आहे। इमा व च्या 34 आहे। एससीबीसीच्या 14 आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 13 आहे। अराखीव 7 आहे।
तर टोटल 100 जागा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तो या ठिकाणी लोहमार्ग पुणे आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीच्या 4, अनुसूचित जमातीच्या 4, विजा अचे 2 आहे, भज बचे 1 आहे, भज कच्या 2 आहे, भज डचे यामध्ये 1 जागा आहे, विमा प्रचे 1 आहे, इमावच्या 10 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5, एससीबीसीच्या 5, खुला प्रवर्गासाठी 1654 जागा यामध्ये आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही जागा पहा, अनुसूचित जातीच्या यामध्ये 8 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विजाच्या 5 आहे, भज बच्या 4 आहे, भज कच्या 2 आहे, त्यानंतर विमा प्रची 1 आहे, इमावची या ठिकाणी 5 जागा आहे, एससीबीसीच्या 5 जागा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5 आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गाच्या 2 आहे, अशा एकूण 39 जागा परभणी जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर चालकच्या बघू शकता, चालकमध्ये जर आपण पाहिलं तर चालकची यामध्ये अनुसूचित जातीची 1 आहे, विजाची 1 आहे, भजडची 1 आहे, त्यानंतर एससीबीसीची यामध्ये 1 आहे, इमावची 1 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीची 1 आहे, खुला प्रवर्गाच्या 2 आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे पोलीस शिपाई पदे 86 आहे, चालक 11 पदे यामध्ये आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता नागपूर ग्रामीण पोलीसला 272 जागा नागपूर ग्रामीण पोलीसला आहे। त्यानंतर गडचिरोली एसआरपीएफला तुम्ही बघू शकता, गडचिरोली एसआरपीएफ गट क्रमांक 13 मध्ये 85 पदं या ठिकाणी, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 15 आहे, अनुसूचित जमातीच्या 20 आहे, विजाच्या 4 आहे, विमा प्रच्या 2 आहे, इमावच्या 25 आहे, एससीबीसीच्या 3 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5 आहे, खुल्या प्रवर्गासाठी 11 आहे, एकूण जे या ठिकाणी 85 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणेला बघू शकता, अनुसूचित जातीच्या 5 आहे, अनुसूचित जमातीच्या 6 आहे, विजाची 3 आहे, भज बच्या 2 आहे, भज कच्या 4 आहे, भज डची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावच्या 21 आहे, एससीबीसीच्या 16 आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 14 आहे। तर अशा टोटल 73 जागा यामध्ये आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 1 ला बघू शकता 73 पदे रिक्त आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये बघू शकता, अनुसूचित जातीच्या 13, अनुसूचित जमातीच्या 11, विजाच्या बघू शकता, भज बच्या 10 आहे, त्याचबरोबर भज कच्या 3 आहे, भज डच्या 5 आहे, विमा प्रच्या 8 आहे, इमावच्या 41 आहे, एससीबीसीच्या 15 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 15 आहे, अराखीव 29 आहे आणि एकूण 150 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तो या ठिकाणी अकोला जिल्हा आहे। अकोला जिल्ह्यामध्ये बघू शकता अनुसूचित जमातीच्या 16 आहे, विजाची 1 आहे, भज बच्या 2 आहे, भज कच्या 9 आहे, भज डच्या 5 आहे, इमावच्या 18 आहे, एससीबीसीच्या 16 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 18 आहे, अराखीव 76 अशा 161 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचा जो जिल्हा एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव, जागा जे 291 जागा आहे, बऱ्यापैकी अनुसूचित जातीच्या 38 जागा आहे आणि अनुसूचित जमातीच्या 20 आहे, विजाच्या 9 आहे, भज बच्या 7 आहे, भज कच्या 10 आहे, भज डच्या 6 आहे, विमा प्रच्या 6 आहे, इमावच्या 55 आहे, एससीबीसीच्या 29 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 29 आहे, खुला प्रवर्गाच्या 82 आहे। तर टोटल 291 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक धुळे 6 ला जर आपण पाहिलं तर 71 जागा आहे। तर बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 19 आहे, त्याचबरोबर जे इमावच्या 6 आहे, एससीबीसीच्या 6 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 6 आहे, खुला प्रवर्गाच्या 25 अशा एकूण 71 जागा यामध्ये आहे। त्यानंतर चंद्रपूर पोलीस भरती एकूण पदे जे 215 चंद्रपूरमध्ये, अनुसूचित जातीच्या 25 आहे, अनुसूचित जमातीच्या 33 आहे, विजाच्या 7 आहे, भज बच्या 8 आहे, भज कच्या 13 आहे, भज डच्या 6 आहे, विमा प्रच्या 9 आहे, इमावच्या 54 आहे, एससीबीसीच्या 17 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 17 आहे, अराखीव 26 आहे आणि एकूण 215 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर नागपूर पोलीसमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर पोलीसमध्ये अनुसूचित जातीच्या 77 जागा, अनुसूचित जमातीच्या 42 आहे, विजाच्या 18 आहे, भज बच्या 15 आहे, भज कच्या 21 आहे, भज डच्या 12 आहे, विमा प्रच्या 12 आहे, इमावच्या 113 आहे, एससीबीसीच्या 59 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे 59 आहे, अराखीव 167, तो टोटल 595 जागा ज्या या ठिकाणी आहे नागपूर शहरला, ठीक आहे। तर बऱ्यापैकी जागा आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कारागृहाला बघू शकता तुम्ही, नागपूर कारागृहाला अनुसूचित जातीच्या 17 आहे, अनुसूचित जमाती 9 आहे, विजा अच्या 6 आहे, भज बच्या 11 आहे, भज कच्या 3 आहे, भज डच्या 8 आहे, विमा प्रच्या 6 आहे, इमावच्या 20 आहे, एससीबीसीच्या 13 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 13 आहे, अराखीव यामध्ये 24 आहे, 130 जागा या ठिकाणी आहे।
तर बघू शकता पोलीस शिपाईच्या ज्या जागा आहे नागपूर कारागृहाच्या 130 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पहा अनुसूचित जातीच्या 2 आहे, अनुसूचित जमातीचे 1 आहे, विजाच्या 1 आहे, त्याचबरोबर भज कच्या 1 आहे, भज डच्या यामध्ये 1 आहे, विमा प्रच्या 1 जागा, इमावच्या 3 आहे, SCBCच्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, अराखीव 3 आहे, एकूण 17 जागा आहे। त्यानंतर बघू शकता टोटल जे या ठिकाणी बघू शकता तुम्ही। त्यानंतर हिंगोली चालक पोलीस शिपाईमध्ये 27 जागा आहे। त्यानंतर वाशिम जिल्हा बघू शकता, वाशिममध्ये अनुसूचित जातीच्या 1 जागा आहे, अनुसूचित जमातीची 1 आहे, त्यानंतर भज बच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर इमावचे 1 आहे, SCBCच्या 2 आहे, त्याचबरोबर आदूकच्या 1 जागा आहे आणि अराखीवची जे पद आहे 1 जागा आहे। त्यानंतर बघू शकता वाशिम चालकमध्ये तुम्ही बघू शकता 8 आहे आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव जळगावमध्ये जर आपण पाहिलं 291 जागा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीचे 38 आहे, अनुसूचित जमातीचे 20 आहे, विजाच्या 9 आहे, भज बच्या 7 आहे, भज कच्या 10 आहे, भज डच्या 6 आहे, विमा प्रच्या 6 आहे, इमावच्या 55 आहे, SCBCच्या 29 आहे, EWS कॅटेगरीच्या 29 आहे, खुला प्रवर्गाच्या 82 आहे, त्याचबरोबर एकूण 291 जागा रिक्त या ठिकाणी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता वाशिम जिल्हा पोलीस घटक मध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 5 आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, त्यानंतर पहा विमा प्रच्या 1 आहे, इमावच्या 3 आहे, SCBCच्या 4 आहे, आदूकच्या 4 आहे, अराखीवच्या 21 आहे, टोटल 40 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही पुणे ग्रामीणला जर आपण पाहिलं तर बघू शकता पुणे ग्रामीणला अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 5 आहे, विजाच्या 1 आहे, भज बच्या 2 आहे, भज कच्या 2 आहे, भज डच्या 1 आहे, विमा प्रची 1 आहे, त्याचबरोबर इमावची 13 जागा आहे, SCBCच्या 7 आहे, EWS कॅटेगरीच्या 7 आहे, अराखीव 21 आहे, टोटल 69 जागा या ठिकाणी आहे। पुणे ग्रामीण पोलीस भरती शिपाईला जर पाहिलं 69 जागा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे ग्रामीणला पुणे ग्रामीणला बघू शकता या ठिकाणी तर अराखीवच्या यामध्ये 2 आहे, तर टोटल या ठिकाणी 3 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर बघू शकता पुणे ग्रामीण चालक पोलीस भरतीला फक्त 3च जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर बघू शकता पोलीस शिपाई चालकमध्ये जर बघू शकता चालक पोलीस शिपाईमध्ये तर या ठिकाणी अनुसूचित जातीची 3 जागा, अनुसूचित जमातीच्या 1 आहे, विजाची 1 आहे, भज बची 1 आहे, भज कची 1 आहे, भज डची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावच्या 3 आहे, SCBCच्या 3 आहे, EWS कॅटेगरी 2 आहे, खुला प्रवर्गाच्या 8 आहे, टोटल 25 आहे। त्यानंतर बघू शकता धाराशिव चालकमध्ये या ठिकाणी 18 जागा आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो जिल्हा आहे धाराशिव पोलीसच्या ज्या जागा 123 जागा आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 26 आहे, अनुसूचित जमातीच्या 15 आहे, विजाच्या 3 आहे, त्यानंतर आहे इमावच्या 24 आहे, SCBCच्या 12 आहे, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, खुला प्रवर्गाच्या 31 आहे, टोटल 131 या ठिकाणी 123 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 6 आहे, विजाच्या 2 आहे, भज बची 1 आहे, त्यानंतर भज डच्या 3 आहे, विमा प्रच्या 3 आहे, इमावच्या 11 आहे, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, SCBCच्या 8 आहे, खुला प्रवर्गाच्या 23 आहे, तर टोटल 78 जागा या ठिकाणी आहे। पुणे लोह मार्गला बघू शकता 54 जागा तुम्ही या ठिकाणी आहे, तक्ता बघू शकता। त्यानंतरचा जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हाच आहे। सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस शिपाईमध्ये 9 जागा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 2 आहे, भज कचे 1 आहे, भज डची 1 आहे, इमावच्या 2 आहे, त्याचबरोबर EWS कॅटेगरीच्या 2 आहे, SCBCच्या यामध्ये 1 जागा आहे, टोटल 9 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बघू शकता अनुसूचित जातीची 2 जागा, अनुसूचित जमातीची 1 आहे, विजाचे 1 आहे, त्यानंतर भज कच्या 1 आहे, भज डची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावची 3 आहे, SCBCच्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, अराखीव 3 आहे, तर टोटल 17 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर हिंगोली जिल्हा बघू शकता। तर हे काही सर्व जिल्ह्यानुसार ह्या जागा आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। याच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।